ओबीसी उपसमितीची पहिलीच बैठक ही वादळी ठरलेली आहे। मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले। भुजबळांचा जीआर मधील काही शब्दांना आक्षेप आहे। भुजबळांनी अन्य मागासवर्गीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा धारेवर धरलं। ओबीसींना निधी कमी दिला जात असल्यानं छगन भुजबळ यांनी खंत व्यक्त केली आहे। तर ओबीसी उपसमितीची बैठक पार पडली, मात्र ही बैठक वादळी ठरलेली आहे। या बैठकीत छगन भुजबळ हे आक्रमक झाले। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, पहिली बैठक पार पडली, मात्र या बैठकीत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अशी माहिती समोर येते आहे। जगदीश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की ओबीसी आरक्षण उपसमितीची आज पहिलीच बैठक जी आहे ते मंत्रालयात पार पडली आणि चंद्रशेखर बावनकुळे जे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अतुल सावे आणि त्याचबरोबर गणेश नाईक, संजय राठोड असे दिग्गज नेते जे आहेत ते उपस्थित होते। मात्र बैठक झाल्यानंतर भुजबळ जे आहेत त्यांनी माध्यमांशी कोणताही संवाद न करता ते निघून गेले। मात्र आपण बघितलं की पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद केला आणि त्यामध्ये पंकजा मुंडे असो किंवा छगन भुजबळ असो त्यांचं म्हणजे भुजबळ जे बैठकीमध्ये बोलले ते बाहेर येऊन मीडियाशी नाही बोलले आणि पंकजा मुंडे जे आहेत त्यांनी कुठेतरी छगन भुजबळ किंवा एकूणच ओबीसी नेत्यांची काय नाराजी होती याबाबत जे आहे ते माध्यमांमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा बैठकीमध्ये काय घडलं तर बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी 3 गोष्टींवरती जो आहे तो एकूणच जो आहे तो प्रश्न उपस्थित केला। एक म्हणजे जो जीआर काढलेला आहे त्या जीआरमध्ये मराठा या शब्दाचा उल्लेख जो झाला आहे त्यामुळे त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की आता या जीआरमुळे जे आहे ते ओबीसी आता असह्य झालेले आहेत, कारण या जीआरमुळे जे आहे ते अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। कारण जर या जीआरमध्ये हैदराबाद गॅझेट याचा आधार घेऊन जर हा जीआर काढला असेल तर बंजारा समाजसुद्धा जो आहे तो आरक्षणाची मागणी करतोय, एका वेगळ्या कॅटेगरीतून आरक्षणाची मागणी करतोय। मग त्या बंजारा समाजासाठी हा हैदराबाद गॅझेट जो आहे तो कन्सिडर करायचा नाही का? त्याचबरोबर भुजबळांनी दुसरा मुद्दा मांडला तो म्हणजे त्यांनी असं म्हटलं की गेल्या 20 वर्षामध्ये जे आहे ते ओबीसी समाजाला किंवा एकूणच ओबीसी समाजाच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना असतात त्यांच्यासाठी निधी कमी दिला गेला आहे। मात्र गेल्या 2-3 वर्षामध्ये मराठा समाजाला सर्वाधिक निधी देण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजावरती अन्याय होत चाललेला आहे असं सुद्धा भुजबळांनी खंत व्यक्त केलेली आहे। आणि त्यानंतर भुजबळ जे आहेत गेले अनेक दिवस म्हणजे जेव्हापासून जरांगे पाटील यांच्या संदर्भात किंवा यांचं आंदोलन जे आहे त्यावेळेस सरकारने जे 2 घाईघाईमध्ये जीआर काढले त्या जीआर नंतर भुजबळांनी वेळोवेळी सांगितलं की आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढू आणि आम्ही रस्त्यावरती सुद्धा लढाई लढू। आणि त्याच प्रकारचं जे आहे भुजबळांनी आजच्या ओबीसी आरक्षण उपसमितीमध्ये हे बोलून दाखवलं की आम्ही जे आहे ते कोर्टामध्ये सुद्धा या जीआरच्या विरोधात किंवा या जीआरचा नेमका अर्थ काय यासाठी आम्ही कोर्टाचं सुद्धा मदत घेऊ, कोर्टात सुद्धा जाऊ। पंकजा मुंडे यांनी सुद्धा जे आहे ते उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर ज्यावेळेस माध्यमांशी बोलले त्यावेळेस पण त्यांनी सांगितले की बोगस प्रमाणपत्र याबाबत सुद्धा आम्ही आक्षेप नोंदवलेला आहे। जगदीश, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।